म्हणजे साहेब येणार आहेत हे कार्यक्रमाला येणार आहेत हे आम्हाला माहीत होतं, पण आमच्या घरी येतील असं आमच्या म्हणजे माझ्या ध्यानीमनी पण नव्हतं. पण आल्यानंतर अचानक आल्यानंतर आम्ही जरासं भाऊक म्हणजे झालो. भाऊच आला म्हणायचं नशीब आमचं. म्हणजे असं नेता आलं असं मला नाही वाटलं. स्वतः माझा भाऊच माझ्या घरी आले असं मला अभिमान वाटते त्यांचा. त्यांनी भाजी केली 2, फक्त मी भाकरी केली. राहुल गांधी कोल्हापूर शहराच्या दौऱ्यावर आल्यानंतर आल्या पहिल्यांदा अजय सनदे यांच्या घरी आलेत. या ठिकाणी येऊन त्यांनी जवळपास 1 तास या कुटुंबाशी त्यांनी घालवलेला आहे. वेगवेगळे प्रश्न आहेत ते विचारलेले आहेत, गप्पा गोष्टी केलेल्या आहेत. राहुल गांधी तुमच्या घरी आले होते, अचानक आले होते, काय झालं, काय नेमकं बोललेत? आम्हाला काय माहीत नव्हतं. म्हणजे साहेब येणार आहेत हे कार्यक्रमाला येणार आहेत हे आम्हाला माहीत होतं, पण आमच्या घरी येतील असं आमच्या म्हणजे माझ्या ध्यानीमनी पण नव्हतं. पण आल्यानंतर अचानक आल्यानंतर आम्ही जरासं भाऊक म्हणजे झालो. आमच्या घरी कसं काय तर त्यांनी सांगितलं की म्हणजे मागासवर्ग म्हणजे दलित वस्तीमध्ये मला भेट द्यायची होती म्हणून ते आलेत. आल्यानंतर काय काय बोलणं झालं तुमचं, काय म्हटले, कशाबद्दल चर्चा झाली? आल्यानंतर आम्ही त्यांचं पहिल्यांदा तिथं आम्हाला काय कळना त्यांनी म्हणजे साहेब आले तर त्यांचं स्वागत वगैरे थोडं प्रमाणात आम्ही केलं असं नाही असं. पण आल्यानंतर घरी आम्ही आलो ते चहा पाण्याचा वगैरे कार्यक्रम केला. त्याच्यानंतर ते आम्हाला माझ्या मिसेसला म्हटलेत की मला इथं म्हणजे हे करायचं आपल्या दलित वस्तीमध्ये आपल्या ह्याच्या कुटुंबामध्ये काय चर्चा काय केली त्यांनी? चर्चा काय केली? चर्चा म्हणजे कसं आल्यानंतर चर्चा केल्यानंतर म्हणजे जेवण म्हणजे आम्हाला म्हणजे मी इथे हे करणार आहे म्हटलेत म्हणजे जेवणार आहे थोडंफार. तुम्ही काय करताय, कसं राहताय, कोण घरात कोण कोण आहे, काय काय विचार? पहिल्यांदा आल्यानंतर आम्हाला विचारलं की तुम्ही काय करताय. मी म्हटलं शेतकरी आहे. अधिक माझा मुलग्याला विचारलं तर तो वॉटर सप्लायचं काम करतोय. थोरल्या मोठ्या मुलग्याला विचारल्यानंतर तो म्हणजे इलेक्ट्रिशियनचं काम करतोय म्हणून सांगितलं त्याने. मिसेसने विचारल्यानंतर घरकाम करते म्हणून सांगितलं त्यांनी. आणि दुसरं म्हणजे त्यांनी चहा वगैरे दिल्यानंतर चहा चांगला झाल्यानंतर मला ते म्हटले जेवायचं आहे. म्हणजे मग मिसेसने भाकरी वगैरे केल्या त्या आणि 2-3 भाज्या होत्या घरामध्ये. त्या साहेबांनी स्वतः त्यातली भाजी, एक कांद्याची पात्याची भाजी त्यांनी स्वतः माझ्या मिसेसने आणि दोघांनी स्वतः म्हणजे जेवण करून आम्ही स्वतः 4 म्हणजे साहेबांच्या समेत आम्हाला जेवण्याचा योगायोग मिळाला. यांच्या पत्नी देखील आहेत. राहुल गांधी आले होते घरामध्ये, तुमच्याशी चर्चा केली, तुमच्या किचनमध्ये जाऊन चहा केला, त्याने भाजी केली. काय वाटते, कोण घरात आलं होतं, काय भावना आहेत? काय भावना आता काय आपलं भाऊच आला म्हणायचं नशीब आमचं. म्हणजे असं नेता आलं असं मला नाही वाटलं. स्वतः माझा भाऊच माझ्या घरी आले असं मला अभिमान वाटते त्यांचा. काय काय केलं त्यांनी घरातून? त्यांनी भाजी केली 2, फक्त मी भाकरी केली. काय गप्पा काय मारल्या? गप्पा आपण भावासंग कसं गप्पा मारते तसंच गप्पा मारले. म्हणजे असं गर्विष्ट वगैरे काय नाही. आपलं स्वतः भावासारखं मला वाटलं, छान वाटलं त्यांच्या संग. चिरंजीव देखील आहेत. तुझ्याशी नेमकं राहुल गांधी काय बोलले? शाळा किती वेळा तिने विचारले, जॉब काय करतोयस ते सांगितलं व्यवस्थित. आणि काय म्हटलं? एवढंच. तर राहुल गांधी यांनी ज्या घरामध्ये, ज्या किचनमध्ये जाऊन स्वयंपाक बनवला त्या ठिकाणी आता आपण जाऊयात. त्या ठिकाणी काय काय केलं हेच ते किचन आहे ज्या ठिकाणी राहुल गांधी यांनी जेवण बनवलं. ही जी भाजी आहे ही भाजी राहुल गांधींनी बनवली, त्याचबरोबर ही भाजी देखील राहुल गांधींनी बनवली. एकूण जर बघितलं तर आपण या घरामध्ये जवळपास 1 तास आहे ते या घरामध्ये त्यांनी व्यतीत केलेला आहे. त्यांच्याशी गप्पा वगैरे मारल्या आहेत. या ठिकाणी त्यांची राहुल गांधी या ठिकाणी आल्यानंतर तुला काय विचारलं, नेमकं काय गप्पा झाल्या तुझ्याबरोबर? नॉर्मली जसं आपण वावरतोय तसंच आम्ही वावरत होतो घरी. अचानक ते आले. अचानक सायरनचा वगैरे आवाज आल्यानंतर काही कळेना असं झालं. कोणतरी VIP असं कोणतरी गेस्ट आल्यासारखं वाटलं. बाहेर जाऊन बघतो तर राहुलजी स्वतः आले. मग आल्यानंतर जरासं भीती निर्माण झाली. त्यानंतर घरातल्यांना बोलवून घेतलं मी. घरातल्यांना बोलवून घेतल्यावर घरातले म्हणले की म्हणजे स्वागत केलं त्यांच्या घरी. त्यानंतर आले, जरा बसले 1-5-10 मिनटं, चर्चा झाली. त्यानंतर आतमध्ये आले, आपलं राहणीमान कसं आहे बघितले. त्यानंतर स्वतः फ्रीजमध्ये बघून त्यांनी भाजी वगैरे सिलेक्ट केली. आज बनवणार म्हणले. त्यानंतर भाजी वगैरे बनवली त्यांनी, खाऊ घातलं आम्हाला.
तर ही भाजी आहे, हे सगळा स्वयंपाक आहे तो राहुल गांधी यांनी बनवलेला आहे. ह्या भाकऱ्या आहेत तेवढ्या इथले जे वहिनी आहेत त्यांनी या बनवल्यात, बाकी सगळे हे राहुल गांधींनी बनवले. आणि याच ठिकाणी याच कुटुंबातील चौघांच्या सोबत बसून या ठिकाणी राहुल गांधी यांनी हे जेवण केलेलं आहे. या कुटुंबाला संपूर्णपणे एक सुखद धक्का होता की अचानक पद्धतीनं इतका मोठा नेता हा आपल्या घरी येतोय आणि अशा पद्धतीनं वावरतोय. त्यामुळे एक समाधानाचं चित्र या सगळ्यांच्या चेहऱ्यावरती देखील पाहायला मिळते. कॅमेरामॅन निलेश शेवाळेसह विजय केसरकर, एबीपी माझा, कोल्हापूर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.